श्रीकृष्ण शरणम मम. द्वारका, जी श्रीकृष्णांची कर्मभूमी समजली जायची, जिथे श्रीकृष्णांनी त्यांचे 36 वर्ष राज्य केलं, ती त्यांच्या देहत्यागानंतर अरबच्या समुद्रात कुठेतरी लुप्त झालेली आहे. डॉक्टर S.R. राव हे जे खूप रिनोन्ड आर्किओलॉजिस्ट आहेत, त्यांनी त्या भूमीचा शोध घेण्याचं ठरवलं आणि 1980 ते 1990 या दशकामध्ये त्यांनी त्यांची शोध मोहीम खूप जोराने सुरू केली. त्या शोध मोहिमेतून जे काही रहस्य उलगडलेले आहे ते जाणून घ्यायच्या आधी आपण द्वारकेची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊया. श्रीकृष्ण त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षीपर्यंत गोकुळात आणि वृंदावनात राहिले. वृंदावन आणि गोकुळ जेव्हा त्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी पुन्हा मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं नाही. त्यांनी वृंदावनात राहून रासलीला केल्या. त्यांनी गोकुळात राहून गोपिकांसोबत त्यांचा आयुष्यातला खूप सुंदर काळ घालवला. पण जेव्हा त्यांनी ते सोडलं त्याच्यानंतर मात्र त्यांनी कधीही वळून पाहिलं नाही. वृंदावन सोडल्यानंतर वयाच्या 11व्या वर्षी ते थेट गेले मथुरेला. मथुरेला त्यांचा मामा राहत होता, कंस. कंस हा अतिशय क्रूर वृत्तीचा होता. त्यांनी कृष्णाला त्याच्या जन्मानंतरच मारण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्यात सफल ठरला नाही. म्हणून कृष्णाने जेव्हा मथुरेला आला तेव्हा त्यांनी ठरवलं की कंसाचा वध केला तरच मथुरेचे लोक सुखी राहतील. म्हणून त्यांनी कंसाचा वध केला आणि त्यांनी बरेच वर्ष मथुरेवर राज्य केलं. कंसाचा वध झाल्यानंतर कंसाचे जे सासरे होते जरासंध, जे की मगध देशाचे राजे होते, त्यांनी त्यांच्या दोन्ही मुली कंसाला दिल्या होत्या. कृष्णाच्या या कृत्यामुळे ते कृष्णावर खूप भडकले होते आणि त्यांनी मथुरेवर 1 नाही 2 नाही 3 नाही तर सलग 17 वेळा हल्ला केला. वारंवारच्या या हल्ल्यामुळे मथुरे निवासी आणि जे कोणी यादव कुलीन लोक होते ते इतके घाबरले होते की त्यांना मथुरेत राहणं नकोसं झालं होतं. शेवटी श्रीकृष्णांनी निर्णय घेतला की ते त्यांचं एक साम्राज्य वेगळीकडे तयार करतील आणि ते जरासंधाचा वध करून त्यांच्या राज्यातल्या सगळ्या लोकांना तिथे घेऊन जातील. शेवटी ते गेले जरासंधाकडे. जरासंधासोबत त्यांचं युद्ध झालं आणि भीमसेनेच्या साह्याने त्यांनी जरासंधाचा वध केला आणि अशा पद्धतीने इतके वर्षाचं ते युद्ध संपलं. मथुरेपासून 1200 किलोमीटर दूर गुजरातमध्ये गोमती नदीच्या काठी त्यांनी द्वारकेची स्थापना करायचं ठरवलं. द्वारकेची स्थापना करण्यासाठी त्यांनी जे देवांचे आर्किटेक्ट म्हणू शकतो आपण त्यांना, विश्वकर्मा देव होते, त्यांना बोलवलं आणि त्यांना त्यांची वेगळे राज्य करण्याची जी संकल्पना होती ती त्यांच्यासमोर मांडली. विश्वकर्मा म्हणाले त्यांना की तुम्हाला पहिले समुद्रदेवतेची आज्ञा घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतरच त्यांनी जेव्हा तुम्हाला भूमी मिळेल त्यांच्याकडनं मी तुम्हाला तुमच्या राज्याची स्थापना करून देईल. विश्वकर्मांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांनी केलं. ते समुद्रदेवतेकडे गेले, त्यांनी त्यांची उपासना केली आणि समुद्रदेवतेने प्रसन्न होऊन त्यांना 12 योजन म्हणजे आजच्या काळातलं 153 किलोमीटर एवढी भूमी प्रदान केली. आणि विश्वकर्मांनी असं म्हणतात की 2 दिवसामध्ये अतिशय सुंदर न भूतो न भविष्यती अशी सोन्याची सुंदर द्वारका तयार केली. त्या द्वारकेमध्ये असं म्हणतात की खूप मोठे मोठे महाल होते. नंतर सगळीकडे सोन्याची खांब, हिऱ्यांनी आणि जवाहरातांनी त्याला सुशोभित केलं गेलेलं होतं. मोठे मोठे तिथे गार्डन्स होते, मोठे मोठे फाउंटन्स होते. म्हणजे आजकालसुद्धा इतकं सुंदर काही दिसणार नाही इतक्या सुंदर गोष्टी तिथे विश्वकर्मांनी श्रीकृष्णांसाठी निर्मित केल्या होत्या. तिथे असे चांगले दिवस जात असताना श्रीकृष्णांवर दुसरं संकट ओढवलं आणि ते म्हणजे कौरवांचं आणि पांडवांचं महाभारताचं कुरुक्षेत्रावर झालेलं मोठं युद्ध. 18 दिवस चाललेल्या या युद्धामध्ये पूर्ण कौरवांचा नाश झाला. पूर्ण 100 कौरव मारले गेले आणि ते मारले गेल्यानंतर त्यांच्या मातेने जो आक्रोश केला आणि त्या आक्रोशामध्ये ते दुःखी होऊन त्यांनी जो श्रीकृष्णाला शाप दिला की ज्याप्रमाणे श्रीकृष्णामुळे 100 कौरव मारले गेले आणि त्यांच्या कुळाचा नाश झाला त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या पण कुळाचा 36 वर्षानंतर असाच नाश होईल. श्रीकृष्णांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि ते शांततेत तसेच उभे राहिले. आणि मग ते महाभारताचं युद्ध संपल्यानंतर ते द्वारकेत परत आले. द्वारकेत परत आल्यानंतर 36 वर्ष श्रीकृष्णांनी द्वारकेवर राज्य केलं.
पण द्वारकेच्या विनाशाचं ऑलरेडी सुरू झालेलं होतं आणि 36 वर्ष जसे जसे संपत आले तसं तसं तिथलं अहिंसा वाढली, कुकृत्य वाढले, व्यभिचार वाढला. एकदा असं झालं की त्यांच्या कुळातल्या लोकांनी खूप सारे साधूसंत एका ठिकाणी बसले होते. त्यांची थट्टा मस्करी केली आणि रागात येऊन त्या संतांनी श्राप दिला की एक छोटासा धातूचा तुकडा तुमच्या कुळाचं विनाशाचं कारण राहील. आणि तसंच झालं. काही वर्षांनी तिथला जो काही उन्मत्तपणा वाढला होता, जो काही लोकांचा विचित्रपणा वाढला होता, त्याच्यामुळे श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही अतिशय दुःखी झाले होते. बलरामांनी तर ठरवून टाकलं होतं की ते द्वारकेचा त्याग करतील आणि पुढच्या प्रवासाला निघून जातील. श्रीकृष्णांनी पण काही दिवसांनी द्वारका सोडली आणि ते जंगलासाठी पुढे निघाले. थोडेच पुढे जात नाही तर त्यांनी एका झाडाखाली विश्रामासाठी ते थांबले. तिथे ते आराम करत असताना तिथे एक पारधी आला. त्या पारध्याने श्रीकृष्णांच्या पावलांना एका हरणाचं पाऊल समजून त्याच्यावर तीर मारला आणि तो तीर जाऊन श्रीकृष्णाच्या पायाला लागला आणि त्यांना जखम झाली तिथे आणि खूप रक्त वाहिलं आणि त्याच ह्याच्यात त्यांनी त्यांचा देह त्यागला. आणि अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांचा पृथ्वीलोकावरचा प्रवास संपला. त्यांनी देहत्याग केल्यानंतर 7च दिवसात त्यांनी बनवलेली सुवर्णाची द्वारका ही पाण्यात बुडाली आणि अशा पद्धतीने द्वापार युगाचा अंत झाला. जय श्रीकृष्ण. द्वापार संपलं आणि कलियुग सुरू झालं. पाण्यात बुडालेली द्वारका तिथेच समुद्रामध्ये लुप्त होऊन गेली. तिची शोध मोहीम सुरू झाली ती 1930मध्ये, जेव्हा हिरानंद शास्त्रींनी सर्वप्रथम द्वारकेचा शोध घ्यायचं ठरवलं. त्याच्यानंतर बराच काळ लोटला आणि 1963मध्ये J.M. नानावटेंनी अरब समुद्रामध्ये जाऊन तिथे काही त्यांना पुरावे मिळतात आहे का याच्याबद्दल शोध मोहीम सुरू केली. त्याच्यानंतर 1980 आणि 1990 हा काळ खरंच सुवर्णकाळ म्हणावा लागेल, कारण तेव्हा S.R. रावांनी खऱ्या अर्थाने समुद्रात जाऊन एक्सप्लोअर करायला सुरुवात केली की द्वारकेचे रहस्य काय आहेत, द्वारका ही खरंच होती की नव्हती. काही सायंटिस्ट आणि आर्किओलॉजिस्टची टीम अरब समुद्रात गेली आणि त्यांनी तिथे त्यांचं संशोधन सुरू केलं. खाली समुद्रात अंधार असतो, त्या अंधारात त्यांना एक कुठेतरी पुसटचं असं एखादी तिथे नगरी आहे किंवा एखादा पॅलेस आहे असं त्यांना काहीतरी पुसटचं दिसलं. जेव्हा ते तिकडे हळूहळू त्यांनी पुढे गेले तेव्हा त्यांना काही पुरावे मिळाले. ते पुरावे असे होते की त्यांनी काही दगडं आणले जे की काही स्क्वेअरमध्ये होते, काही सर्कलमध्ये होते, काही ते रेक्टँग्युलर होते. नंतर काही पॉटरीज मिळाल्या त्यांना. देन दे फाउंड सम वुडन पीसेस जे ते सगळं वर घेऊन आले आणि वर आणल्यानंतर ते कार्बन डेटिंगसाठी गेले. कार्बन डेटिंग प्रोसेसमध्ये युज्युअली तुम्हाला ते किती जुनं आहे हे कळतं. सो जेव्हा त्याचं कार्बन डेटिंग झालं त्याच्यावरनं असं लक्षात आलं की त्या गोष्टी ऑलमोस्ट 9 ते 9,500 वर्षापूर्वीच्या आहेत. आणि महाभारत आणि विष्णू पुराणात जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावरनं श्रीकृष्णाचा द्वारकाचं एज पण 9,500 एवढंच दाखवतो आहे. त्यामुळे कुठेतरी एक होप निर्माण झाली की हो, ही जी बुडालेली द्वारका आहे हीच तर नसेल ना. डॉक्टर राव एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पुन्हा त्यांच्या सायंटिस्ट लोकांना खाली पाठवलं आणि त्यांनी पूर्ण तिथला तो एरिया त्यांना मोजायला लावला. जेव्हा तो एरिया पूर्ण मोजण्यात आला आणि त्याचं तुम्ही म्हणू शकता की हे एक खूप मोठं योगायोग म्हणा किंवा हे देवाचीच इच्छा म्हणा की त्याचं मापन हे 12 योजन म्हणजे 153 किलोमीटर, जेवढी की कृष्णाची द्वारका होती हे तेवढंच निघालं. ऑनशोअरी जेव्हा त्यांनी एक्सपिडिशन केलं त्याच्यात त्यांना बरेचसे कार्बन डेटिंगमध्ये ज्या डेब्रीज मिळाल्या त्याच्यात कन्स्ट्रक्शनचे मटेरियल्स होते, पॉटरीज होत्या, नंतर ह्युमन रिमेन्स होते. त्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच एक 9,000 वर्षापूर्वीचं आहे असं कार्बन डेटिंगमधनं सत्य पुढे आलं. त्यामुळे कुठेतरी एक त्याही लोकांना असं वाटत होतं की अजून जर आपण खोलात गेलो आणि याचं सगळं शोध काढला तर जे एक सगळ्यांना वाटतं आहे की श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाची द्वारका ही खरंच
अस्तित्वात होती याच्यावर कुठेतरी खरं शिक्कामोर्तब होईल. का ॲक्च्युली आजची जी द्वारका आहे त्याच्यापासून 25 किलोमीटर अंतरावर बेट द्वारका आहे, जी की अरब समुद्रात आहे. आणि बेट द्वारकेवरनं जे काही एव्हिडन्सेस आणि जे काही प्रूफ्स मिळालेले आहेत आणि खोल समुद्रात गेल्यानंतर जे काही एव्हिडन्सेस आणि प्रूफ्स मिळालेले आहेत अबाउट द्वारका सिटी, ते इतके सिमिलर आहेत की त्यांचं कार्बन डेटिंग केल्यानंतर ऑलमोस्ट एज 9 ते 9,500 एवढंच येतं आहे. सो एक कुठेतरी सगळ्यांच्या मनात ही आशा आहे की कधीतरी खूप स्ट्रॉंगली आपण जगासमोर आणू शकू की नाही, द्वारका ही मिथ नव्हतं, द्वारका ही रियालिटी होती. आणि श्रीकृष्णाने द्वारकेवर अनेक वर्ष राज्य केलं होतं आणि श्रीकृष्णाचं अस्तित्व तेव्हा कोणीही नाकारू शकणार नाही. सो आय होप की नक्कीच तो दिवस लवकरच पुढे येईल. आणि डॉक्टर रावांनी याच्यावर जे काही इतके वर्ष 2007पर्यंत त्यांचं याच्यावर भरपूर रिसर्च झालेला आहे आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत. बस काही गोष्टी आहेत ज्याच्यावर थोडी दुमतं होतात आहे, पण लवकरच त्या पण गोष्टी क्लिअर होतील असं आपण श्रीकृष्णालाच साकडं घालूया. मागच्या वर्षी आपले प्रधानमंत्री मोदीजी स्वतः बेट द्वारकेला गेले. त्यांनी तिथे कृष्णाचं दर्शन घेतलं आणि नंतर ते अरब समुद्रात खाली गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी तिथे बराच वेळ साधना केली आणि त्यांनी त्यांचा तो जो पूर्ण जर्नी होता त्यांनी द मोस्ट ब्युटिफुल स्पिरिच्युअल जर्नी म्हणून लोकांना सांगितलं आहे. एक जो स्वतः स्पिरिच्युअली इतका पुढे गेलेला व्यक्ती असतो तोच या सगळ्या जर्नीला समजू शकतो. सो आपण सगळे एवढंच होप करूया की आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट याचा सर्वे नेहमीच सुरू ठेवतील आणि जेवढं त्यांना लवकरात लवकर द्वारकेबद्दलचे जे काही प्रूफ्स आहेत ते सगळ्यांसमोर आणता येतील. अतिशय खर्चिक आणि खूप जोखीमवालं काम आहे हे, अगदी मान्य आहे. गव्हर्नमेंटलाही थोडा त्रास होतो आहे कारण फंड्स इतके रेज करणं खूप कठीण गोष्ट असते याच्यासाठी. पण मला माहिती आहे की कुठेतरी देवाची कृपा नक्कीच राहील आणि त्यांना यश मिळेल या लोकांना. आणि हे लोक नक्कीच सगळे एव्हिडन्सेस घेऊन येतील आणि दे विल डेफिनेटली प्रूव्ह की हीच ती द्वारकाधीशांची द्वारका आहे. जय श्रीकृष्ण. राधे राधे. आय होप तुम्हाला माझा आजची छोटंसं व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच जयकृष्ण लिहा. आणि आपण सगळे मिळून हीच होप ठेवू की लवकरात लवकर कृष्णाच्या द्वारकेचं आपल्याला पण दर्शन घेता येईल आणि त्या सुंदर स्पिरिच्युअल जर्नीचा आपल्याला पण अनुभव घेता येईल. नमस्कार.